कागल तालुक्यातील बेलेवाडी काळमा येथे धक्कादायक अपघातात 27 वर्षीय चालकाचा मृत्यू झाला. राजेंद्र उर्फ योगेश बारड हा डंपर चालक टायर पंक्चर काढण्यासाठी थांबला असताना डंपरचा हौदा विद्युत तारेस स्पर्श झाला. धूर येत असल्याने तो पुन्हा डंपर जवळ गेला असता विजेचा जोरदार धक्का बसून त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. याबाबत घटनास्थळ व पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी: डंपर चालक योगेश बारड हा पळशिवणे येथील डंपर चालक म्हणून कामाला होता. पंक्चर झालेले टायर काढण्यासाठी बेलेवाडी काळमा धामणे मार्गावर असलेल्या पेट्रोल पंपासमोरील दुकानात आला होता. पंक्चर काढण्यासाठी टायर डंपरच्या हौदात ठेवली होती. टायर काढण्यासाठी डंपरचा हौदा उचलला असता हौदाचा स्पर्श विद्युत तारेला झाला. त्यावेळी बारड याने डंपरमधून बाहेर उडी मारली, पण डंपरच्या पाठीमागील चाकातून धूर येऊ लागला. तो धूर पाहण्यासाठी बारड पुन्हा डंपर जवळ गेला असता यावेळी त्याला तारेतून विजेचा जोरदार धक्का बसला. विजेचा धक्का एवढा जोरात होता की त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे. या विचित्र अपघातामुळे वाहन चालकाचा बळी गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. लाईव्ह मराठी न्यूज साठी मुरगुडहून सर्जेराव भाट. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट.